रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने त्वा विठ्ठल बलवा त्वा माधव बलवा त्वा माधव तो
गणेशनाथ महाराज की सब संतन की जय। आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास। तो हा देवांचाही देव काय कळी काळांचा भेव। वेद दया गाते श्रुती म्हणती नेते नेते। तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव। तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज। तो हा देवांचाही देव निवारी कळी काळांचा भेव। लोकावे रामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। कहूँ तुझे बोलो नहीं मेरे प्रियतम श्याम। पांडुरंगा करूं प्रथम नमन। पांडुरंगा करूं प्रथम नमन। सुंदरे चरणा संतांच्या। पांडुरंगा करूं प्रथम नमन। दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाचे सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारण्याता। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। दास त्याचा पंढरी वास। जो हा देवांचाही देव किंवा तो हा देवांचाही देव काय कळी काळाचा भेव। सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा भगवान परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण सांगतात। आम्ही ज्या परमात्म्याचे दास बनलो तो परमात्मा कुठे राहतो? आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास। आणि कोण आहे हा तो देव? तर जो हा देवांचाही देव
काय कळी काळांचा देव. त्या देवाचे आम्ही दास झाल्यामुळे आम्हाला जीवनामध्ये काळाची भीती राहिली नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे. कळी काळाचे माथा पाय ठेवोनी वैकुंठ गुणाची गेलो रे. जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय. आम्ही माथा दिला पाय. आम्ही माथा दिला पाय. आम्ही माथा दिला पाय. आपल्या हातामध्ये फक्त 1 तास राहिलाय बरं का. 1 तास उरला खटवांगरायाशी. कारण महाराज महाराष्ट्रातले जे दिग्गज मंडळी आहेत ना बुवा, की ज्यांना आपण सगळे आदर्श मानतो, त्यांचं आपल्याला भजन ऐकायचंय. कारण ही सगळी भजन प्रेमी मंडळी आहेत बुवा. विठाला विठाला. आपला सप्ताहाचा नित्यनेम असल्यामुळे 1 तासभर आपल्याला चिंतन करायचं. खरं आपल्याला ऐकायचं ते गायन ऐकायचं बरं का. कारण जगामध्ये असं म्हटलेलं आहे, ताल गेला तर बाल गेला, पण सूर गेला तर शिर गेलं. विठाला विठाला. अशी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका बरं का. कारण स्वरेल मंडळी आज आपल्या गावात आली, ज्यांना आम्ही आदर्श मानतो. सगळे आळंदीकर, आमचे वाईकर माऊली, दुसरे आमचे वाडेकर अण्णा. आणि महाराज आमच्या महाराजांबद्दल काय बोलावं. तुकाराम बाबा गोसावी ज्यांचं नावच तुकाराम आहे बरं का. आणि हा बंगही तुकाराम महाराजाचा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक गायक पाहिले मी, पण तुकाराम बोच्या महाराज आलापीमध्ये जो दम आहे ना, गायनामध्ये जी कल्पकता आहे, तर मला वाटतं आपल्या संप्रदायामध्ये एवढी कल्पकता कुणाकडेच नाही. आज असे महाराज हे भूमिपुत्र आपल्या महाराष्ट्राचे आपल्या गावात येतात म्हणून त्यांचं भजन महत्वाचं आहे. क्षमा करा बरं का. 1 तासभर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. कोण आहे मारा तू? तो हा देवांचाही देव. आणि जर त्याचं दासत्व स्वीकारलं तर आम्हाला फायदा काय? काय कळी काळाचा भेव. अशा भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना कोण कोण वर्णन करतय? वेदालाही नाही कळला अंत पार जाता. राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. काय माझ्या नातवाबाला विचारलं महाराज, अरे देवाचा पत्ता वेदाला विचारावं का? पुसू नका बाई वेदाची काही कळलेची नाही. शेषशिनाला झाल्या 2,000 देव काहू विटे मरी उभा, देव काहू विटे मरी उभा. अद्यापी मारा कटावरी कर भीमरा तीर वाळवंटी संत सभा. गायनाची सुरुवात करून देतोय बरं का. कारण इथून पुढे येणारे ते चालीचे आणि गाणारा बुवा सुद्धा चालीचा. म्हणजे आपले 3 तास चालीमध्येच घालवायचे. विठाला विठाला.
त्या देवाचं वर्णन करायचंय तो कोण आहे महाराज? वेद वाणून तव चांग जवन दिशे तुझ्यांग वेद जाणू गेला पुढे मौना बला ते गुह्य तुझला प्राप्त कैशे. प्रमाणबद्ध आहे बरं का सगळं. हा सगळे महाराज सूत्रबद्ध मंडळी सगळे प्रमाणबद्ध. मी तर असं म्हणतो महाराज युगानुयुग आपण महाराज चिंतन करणारी मंडळी त्याच्यामुळे चिंता वाढेल असं चिंतन करायचं नाही. विठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ज्यांचे आम्ही दास झालोत महाराज ते कोण आहेत? वेद जया गाते श्रुती म्हणती नेते नेते. वेदाने सुद्धा महाराज त्यांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण परे हे परते बोलणे खुंटले वै खरे कैसे सांगे कानडाऊ विठ्ठल करनाट हेने मजलावे बाद झालं पोटापुरतं बरं का. श्रुती म्हणती नेते नेते जाणायला गेले पण महाराज ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि बाबांनी सांगितलंय महाराजांनी बरं का. महाराज जरा दमानी बोला. आज थोडं दमानी बोलायचा प्रयत्न करतो बरं का प्रॅक्टिकली. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ज्याचे आम्ही दास आहेत ना महाराज तो कोण आहे? वेद जया गाती. आणि वेदाने जरी त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी श्रुती म्हणती नेती नेती. आलं लक्षात. देवाला सुद्धा महाराज जाणण्याचा प्रयत्न वेदाने केला पण वेदासारख्या शहाण्या महाराज या वेद पुरुषाला सुद्धा देवाचं वर्णन करता आलं नाही. अशा देवाचे आम्ही दास बनल्यामुळे जगामध्ये आम्हाला प्रतिस्पर्धी राहिला नाही. जगामध्ये आम्हाला कोणता वैरी राहिला नाही. सगळ्यात मोठा वैरी आहे महाराज या प्राणाचा जर कोण असेल प्राणाचं जर हरण कोण करत असेल तर फक्त महाराज काळ आहे. त्या काळालाही जिंकण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ना त्याचे आम्ही दास आहोत. मग कोण आहे ते? जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे निज. निज म्हणजे आत्मा बरं का. निर्गुण निराकार परमात्मा. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तू चिरघुराया. पहिले कोठेच नव्हते काही गगन चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पायी. काय महाराज किती प्रमाण आहे तो म्हणतोच आता थोडस. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदर नांधळा देखना कैशी जीवा शिव तयाशी भावना पंचभौतिक नाने पंच प्राणा. का म्हणूच अजून नव्हता गाव शिव पहिला याशी काही. असं निर्गुण निराकार तत्व महाराज ते सगुण साकार झालं. आणि सगुण साकार होऊन ते कुठं आलं तर ते पंढरपूरला आलं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा परिचय देतात. तुका म्हणे निज. निज म्हणजे सगळ्याचा आत्मा. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. तुझे या सत्तेने वेदाची बोलणे तुझ्या सूर्याची चालणे तुझ्या बळे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने. निर्गुण
सगुण साकार झालं आणि ते कार्य करण्याकरता महाराज विटेवर उभं राहिलं. काय केलं त्यांनी कार्य? गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुरू. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगात चाळिता. मियाची नेमिला साता आकाशे सर्वत्र वसावे. इथून सुरुवात करा बरं का. पुढे शेवटच्या ओव्या म्हटल्याचं कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. विठाला विठाला असं निर्गुण निराकार तत्व महाराज ते सगुण साकार झालं म्हणून तो कोबार आहे. त्याला निज हा शब्द वापरतात. निज म्हणजे आत्मा. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये चलनवलन करणारे जे तत्व आहे ना, ज्याला सगुण साकार रूप म्हणतात महाराज. तुका म्हणे निज रूपणे हे तत्वबीज. तू हा देवांचाही देव काय कळे काळाचा भेव. आज एकादशी असल्यामुळे आणि पंढरपूरची वारी असल्यामुळे आज मला वाटलं संतपर प्रकरणात घेण्यापेक्षा आज माझे गणेशनाथ महाराज सुद्धा पंढरपूरच्या वारीला गेले असतील बरं का. म्हणून परमात्म्याचं वर्णन करणारा हा अभंग घेतलेला आहे. सालाबाद प्रमाणे आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. आता याचं वर्षही आपल्याला सांगता येत नाही. जवळजवळ म्हणजे 377 वर्ष झाली. 377 वर्षामध्ये किती तप झाले येईल का मोजता? बारिंदा 120, 10 तप जर झाले ते 120 वर्ष होतात. तर 377 म्हणजे किती होणार बघा. आता घरी गेले हिशोब करा. आता आपल्याकडे वेळ नाही. विठाला विठाला 120 वर्षामध्ये जर 10 तप घडतात तर ज्या गावामध्ये महाराज जवळजवळ 450 वर्षापासून सत्ता चालू आहे, किती तप झाले असतील. आणि एवढे तप झाले तर या माऊल्याने बी काही साधी सेवा केली नाही राजेंद्र महाराज. अहो महाराज या माऊल्या पाठ उठल्यानं महाराज वल्या वस्त्रांनी महाराजांना लोटांगण घालून इथे महाराज सेवा करतात. सामान्य गोष्ट नाही बुवा. माझ्या आयुष्यामध्ये महाराज अशा माऊल्या मी कुठंच नाही पाहिल्या म्हणण्यापेक्षा अशा सेवा करणाऱ्या माऊल्या. आणि ज्या गणेशनाथ महाराजांनी महाराज आपल्याला असा प्रसाद दिलाय की महाराज इथं वाजवणारे कमी नाहीत, गाणारे कमी नाहीत, ऐकणारे सुद्धा कीर्तनकार. या गावामध्ये महाराज 15-16 कीर्तनकार आहेत. बाहेरचा एकही नमुना आणायची गरज नाही तरी पण आणतात. वाजवणाऱ्याच्या बद्दल काय सांगू. एखाद्याचं नाव मागं राहील बरं का. माझे ढवण सर आहेत आमचे कोंडवेला काय पांडुरंग महाराज मुखडे. काय गोड गोड मंडळी तो. मला असं वाटतं महाराज या मंडळीच्या मरून पोटाला यावं बरं का. आणि खरं तर महाराज इथल्या माऊल्याला मी नमस्कार करतो महाराज. पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी आलो ना, गावकऱ्यांनी बोलवलं, पहाटे काकडा चालू होता, आलो महाराज. अक्षरशः महाराज या गावातल्या सगळ्या महिलांनी सचैल स्नान करून महाराज अक्षरशः लोटांगण घालत होत्या. माझ्या डोळ्याला पाणी आलं बघ. तुम्ही कार्यक्रम दिला, स्तुती नाही करत, वस्तुस्थिती सांगतो. अशा या पवित्र गावामध्ये महाराज तुमच्या पुढे चिंतन करायचे म्हणजे आमचे धाबेदान आणतात बरं का. सोपी बघा सर पण आले बरं का. माझ्या आयुष्यामध्ये महाराज 25 वर्ष सरांच्या सानिध्यामध्ये घातले. नाव घेणं उचित नाही, अलग लक्षात. स्वकीर्ती काने नायकावी, पूज्यता डोळा न देखावी. आणि हाच परमार्थ महाराज गावकऱ्यांचा आपला. आमच्या महाराजांनी, मी महाराजच म्हणेल त्यांना, महाराज इतके सुंदर वाजवतात हे मला कल्पना नव्हती. पण एक 3-4 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर इथं कुणीतरी नाट्यपद म्हणणारे एक बाबा आले होते. आहेत का? 15 ते 20 वर्ष महाराजांनी महाराज कीर्तनामध्ये पखवाज वाजवलं. पण ज्यावेळेस त्यांनी तबला वाजवला ना, म्हणलं वा क्या बात है, क्या चीज आहे बुवा. इतका सुंदर तबला वाजवला तेव्हा मला कळालं सर इतके तयारी आहेत. अशा या हरिदासांच्या समोर महाराज आमच्या सारख्याने काय करावं. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. या जगामध्ये जर दासच बनायचं असेल तर दास कोणाला म्हणतात ते पहिले सांगतो. ज्या भक्ताने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही प्रकारचे पुरुषार्थ मातीसारखे फेकून दिले त्याला भक्त म्हणायचं बरं का. भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. भोग आणि मोक्षाला महाराज आमचे साधू संत कधीही त्याला थारा देत नाहीत. आणि माझे भगवान परमात्मा सांगतात, अनन्य भक्त असतात ना, अनन्याश्चिंतयंतो माम
ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। याच्यावर चिंतन करत असताना माझ्या ज्ञानोबरांनी सुंदर चिंतन केलंय। तया माझ्या सायुज्याची चाड। आता जो खरा अनन्य भक्त आहे, ज्याने कायेने वाचेने मनाने सेवा केली बुवा, असा खरा भक्त देवाकडे महाराज धर्म मागत नाही, अर्थ मागत नाही, काम मागत नाही। जर त्याची इच्छा असेल, जर मोक्ष मागत असेल तर मी त्याला मोक्ष देतो। तया माझ्या, तया कुणाला? ज्याने पहिला धर्म पुरुषार्थ बाजूला फेकून दिलाय त्या भक्ताला। धर्म पुरुषार्थ म्हणजे वास्तविक पाहता आई वडिलाचा ऐकणं या जगामध्ये मुलाचा धर्म आहे, बरोबर की नाही? पण लक्षात ठेवा महाराज, परमार्थाच्या आड येणारे आई वडील सुद्धा बाजूला काढले। प्रल्हादे जनक, प्रल्हादाने आपल्या वडिलाचा त्याग केला आईच्या गर्भामध्ये। का या मातृत्वाला पहिला क्रमांक द्यायचा त्याचं कारण सांगतो। 7 महिन्याचा गर्भ महाराज नारद महर्षीचा भागवत ऐकायला कायदो माता जायच्या आणि त्या भजनामध्ये भजन ऐकलं, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायण। गेले ना 15 मिनिटं, हा मग सोडायचा थोडासा बरं का, अर्धे प्रमाण, त्याला विलाज नाही आता। कारण महाराज आपल्या गावचं भाग्य आहे बरं, काय गोड मंडळी आज महाराज इथे आपल्या गावामध्ये पदार्पण केलंय। आयुष्यामध्ये अशा मंडळीच्या महाराज साथीमध्ये जर राहिलं ना तर वेगळी भावसामध्ये लागायला गरजच नाही महाराज दुसऱ्या कशाची। अशी मंडळी महाराज सरांच्या माध्यमातून आपल्या गावकऱ्याच्या माध्यमातून आलेली। ओम नमो भगवते वासुदेवाय। 7 महिन्याचा गर्भ भजन ऐकलं आणि बाहेर आल्यानंतर भजन करायला सुरुवात केली। वडिलांनी सांगितलं माझ्या वैऱ्याचं नाव घ्यायचं नाही, पण तरी सुद्धा वडिलाचं ऐकलं नाही महाराज। खरा जर धर्म काय असेल तर आई वडिलाला देव मानून त्यांचं मुलाने ऐकणं हा धर्म आहे, पण परमार्थाच्या आड येणारा धर्म सुद्धा खऱ्या भक्ताने बाजूला सारला। म्हणून त्यांच्या करता नरसिंहत्वलेने जयाचे महिमे भक्तीचे न्याथिलेपणे दैती देवानिले उणे नरसिंहत्वलेने जयाचे महिमे। अलग लक्षात, ज्यांच्या करता भगवान परमात्म्याने महाराज धर्म पुरुषार्थ सांभाळला गेला तर नरसिंहाचा अवतार एक सेपरेट अवतार घेतला। हा पहिला महाराज प्रल्हादे जनक विभीषणे बंधू। भावाने भावाचं ऐकलं पाहिजे। मला वाटतं जास्त चिंतन होतंय बरं का। राज्य माता निंदू भरते केली, भरताने आपल्या आईचा त्याग केला बरं का। माता नव्हे तू वैरणी, देवाचा माझा जर वियोग करत असेल तर महाराज जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देव कोण आहे? मातृदेवो भव। वेद रूपी वेद देवाने सांगितले बरं का मैयाने, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव। काय महाराज जगामध्ये सकाळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तयाशे मेशी शरीरे लोन किजे। आई वडिलावरून आपण आपला जीव ओवळून टाकावा, लिंब लोन करून टाकावा। पण अशा आई वडील जर परमार्थाच्या आड येणार असेल तर खरे भक्त, खरे हरिदास त्या आईचा सुद्धा त्याग करतात। प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली, म्हणजे पहिला धर्म पुरुषार्थ महाराज ते पाळतात, त्याला खरा हरिभक्त म्हणतात। दुसरे अर्थ पुरुषार्थ, जायो तू माते। अरे माझ्या महाराष्ट्राचा नीतिमत्तेचा पाया मजबूत असेल तर माझ्या तुकोबारायमुळे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नीतिमान राजाने नजराना पाठवला, पण माझ्या तुकोबाराने सांगितलं दिवट्या छत्री घोडी हे तो बऱ्यात न पडी, काय दिला ठेवा महा विठ्ठलचे व्हावा, देवासाठी घेवणी जोगा अवघा भोग त्याला, अवघा भोग त्याला, अवघा भोग त्याला।
जगाचे जरी भोग मिळाले तरी महाराज अवघा भोग सुगंधम वनिता वसनम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमंचय भोगाष्टकमुदावृतम अष्टभोगाचा मारा त्याग करणारे भक्त अष्टभोग भोगले माते नाही चाड भक्ती प्रेम गुडलेले गे माय किती वसिक मान मज वेळा मेतया गोवळा रतले किती वसिक मान मज वेळा बास बर का तैशायिकेचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले आईच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी उठले निवैराग्य जेने हा त्रिवर वैसा सांडणे जैसे वमोनिया सुने आताची गेले काय माझ्या ज्ञानोबरायांनी वैराग्याची व्याख्या केली अशा वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे माझे जगद्गुरु तुकोबा राय महाराज ज्ञानाचं खातं ज्ञानोबरायकडे शांतीचं खातं नाथबाबांकडे भक्तीचं खातं माझ्या नामदेवरायाकडे दूध पियो मोरे गोविंद लाला हे गोविंद लाला गोपाल लाला दूध पियो मोरे गोविंद लाला वा 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 विठ्ठल विठ्ठल आज माझं भाग्य आहे बरं का उभ्या महाराज भारतामध्ये ज्यांचं नाव आहे निष्ठ्या महाराष्ट्रामध्ये नाही आणि अशी मंडळी माझ्या कीर्तनाला म्हणजे महाराज आज मला वाटतं 40 वर्षाचा परमार्थ माझा सफल झाला बरं का महाराजांच्या आवाजाची जर नजाकत पाहिलं ना बुवा हा साहेबी आवाज आहे बुवा खा साहेबांचा जसा आवाज होता ना तशी आवाजामध्ये फिरकी गोडवा एवढेही वय पण आता तुम्हाला भरणात कळेल की जसा काय महाराज तुका म्हणे वृद्ध होती तर नेरी अशी ताकद आहे बरं का त्यांच्याकडे आणि अशा मंडळीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी समाधान वाटतंय बघा ना तुम्ही डोळा देखिले सज्जन भाग निवारीला शीण आणि आम्हाला महाराज एक हात उडी जाणार नाही पण असल्या मंडळीला पाहिलं ना आम्ही 50 हात उडी मारू विठाला ज्यांनी जीवनामध्ये धर्म पुरुषार्थ अर्थ पुरुषार्थ काम पुरुषार्थ जाय हो तो माते न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे ना आम्ही विष्णुदास तैसे ना चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी नारद की तो भाई नारदी ऐसे नवबद गाजी अजब झटका माएगा डुबाया परमार्थ सबका मोठमोठाले महाराज उलटे पालटे करून टाकले या काम क्रोध मज कामाची निघाई जाऊ दे आता ओय म्हणायची आपली लायकी नाही बरं का विठाला विठाला देवादिकाला सुद्धा या कामाने उलट पालट केलं पण तुकोबाराय म्हणतात काम नाही झालो पाहिर काम झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा का म्हणायचं आता आता निश्चिंतीने पावलो विसावा हो डोकं फिरलं या बोच डोकं फिरलं हे थोडी थोडी फवारणी ठेवावं लागते मध्ये बरं का ही जर फवारणी ठेवली नाही बरं का सर लोक असे झटके आणतात बुवा जवळ येईल हे झटके आणण्यापेक्षा मध्ये फवारणी केली म्हणजे जरा बरं राहतं विठाला विठाला
आपल्याला वाटतं महाराज दासाची उंची आपण पाहतोय, ज्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष, मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा. काय माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं महाराज भजनाचं महाराज सामान्य नव्हते तुकोबराय. तुकोबरायच्या बाबतीमध्ये जर बोलायचं तर तुकोबराय म्हणतात, बळे तरी नागविती काळा लीन तरी सकळांच्या तळा. गाठला ना साष्टांग दंडवत. अरे एवढी हिमालयासारखी माणसं पण महाराज परमार्थामध्ये आल्यानंतर महाराज साष्टांग दंडवत घालतात. घाले लोटांगण वंदेन चरण. नामदेव महाराजांनी भक्तीचे प्रकार सांगत असताना हे भक्तीचे प्रकार सांगितले. दर्शन कसं घ्यायचं महाराजांसारखं बरं का, आमच्या गुरुजींसारखं. हा 6 प्रकार सूत्र सांगले. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेम्यालिंगेन आनंदे पूजन भावी वाळीन म्हणे नामा. हे 6 भक्ती ज्याच्या जीवनामध्ये त्याला भक्त म्हणतात महाराज, त्याला हरिदास म्हणतात. किंवा अजून जर बोलायचं झालं तर महाराज, ज्या भक्ताच्या जीवनामध्ये अजून देव भेटला नाही पण देव भेटण्याकरता काय मी उद्धार पावेन कोई कहियो रे प्रभु वन के आवन के मन भावन के कोई कहियो रे प्रभु वन के कोई कहियो रे प्रभु वन के. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल जरी ठावाशेल तुम्हा कोणा. चालल ना सर असं? हा नाही आता सूत्रबद्धच ठेवू आजच्या दिवस, फक्त शब्द प्रमाण. आणि बुवा चालीच असल्यामुळे चालीतच गाऊ आपण विठाला विठाला. अजून देवाचं दर्शन झालं नाही पण दर्शन झाल्यानंतर महाराज जीवनामध्ये देव भेटण्याकरता अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होणे याला म्हणतात पूर्वराग बरं का. आणि असा भगवान परमात्मा भेटण्याकरता जीवनामध्ये जो विरह निर्माण होतो त्या विरहाच्या कमीत कमी 10 अवस्था आहेत. चिंता. काय चिंता महाराज? आय केली ही कीर्ती संतांच्या वचने तरी हे ठाकोने अनुसार कीर्ती ऐकोण्या झालो शरणागत दासाचे तू हित करीतोशी. सुदेव ब्राह्मणाच्या मुखातून वर्णन ऐकलं, अजून परमात्मा मिळाला नाही पण अंतःकरणातली तळमळ. श्रवण केल्यावर षडगुणैश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. एवढं वर्णन ऐकलं ना आई साहेबाला मूर्छाली त्याचं वर्णन केलंय बरं का. खेळी खेळता विकाळा सुंदरा झाली आठवीत आनंदाची या कुमारा. स्वेद कंप खेद दाटना शरीरा झाला विरहाने नतीतरा. धरावरोनी म्हणती वो साधने धरावरोनी म्हणती वो साधने. धीर न धरता पडली अवनी अंग झाले रोमांचित नेत्री बाष्पे दाटत शरीर चळचळा कापत पडे मुरचित धरणे. एक मनती धरा धरा एक पल्लवे घाली ती वारा. एक मनती हे सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपिली कसा गबाई हरी विना धीरा धरू. कसा गबाई हरी विना धीरा धरू. माझ्या गोपिके सारखी भक्ती लाली मेरे लाल की जित देखू तलाल लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल. याला मिलन राग म्हणायचं. देवाला पाहिल्यानंतर देवरूप झाल्या महाराज. देव भक्ताचं महाराज वेगळेपणा राहिला नाही.
अशी जीवनामध्ये कायेने वाचेने मनाने सेवा करणारे, ज्यांनी जीवनामध्ये महाराज धर्म अर्थ काम आणि मोक्ष सोडून दिलाय, अशा भक्ताच्या जीवनामध्ये महाराज हा घडलेला प्रसंग. काही भक्त मंडळाने म्हणले, महाराज तुम्ही जर त्या देवाचे दास बनतात असा परमात्मा कुठं राहतो? एके ठिकाणी म्हणले, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यू लोकामध्ये महाराज राहतोय तो. आता मृत्यू लोकामध्ये कुठे राहतो? तर जम्बूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा. आता जम्बू द्वीपामध्ये जो 50-50 राष्ट्र आहेत त्याच्यातही पुढे तोडत महाराज. भीमा तीरे एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर. अशा भीमा तीरावर जो आहे ना महाराज विटेवर उभा, असा परमात्मा जो निर्गुण निराकार तुमच्या आमच्या करता सगुण साकार झाला, त्या सगुण साकार भगवान परमात्म्याचे आम्ही दास आहोत. त्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, आम्ही ज्याचे दास. आम्ही ज्याचे सरांचा आवडता राग आहे बरं का, फार सुंदर गायलंय तुम्ही. आम्ही ज्याचे दास. आलो जरा थोडंसं मधी सोडून, तास मधी सोडलं, हा भंगावर आलो, कारण खड्याळाकडे पाहिलं अर्धाच तास राहिला. भजन करणारे आमचे महाराज गुरुवर्य मंडळी सगळी ते जमालेले आहे. त्याच्यामुळे 9 वाजता आपल्याला शेवटची भैरवी झाली पाहिजे. आता किती कीर्तन ऐकलं तरी पुढे काय नाही का, कीर्तन झाले की बोच्या दर्शनाला गर्दी. बाबा जेवढं ऐकलं तेवढं तुमच्या चरणावर आम्ही चाललो मोकळ्या डोक्यानं उचापात्या करायला. त्यापेक्षा आपलं गायन ऐकलं तरी उद्धार होईल. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही ज्याचे दास बनलो ना. वास्तविक पाहता दास्यत्व हे दुःखाला कारणीभूत आहे. स्वतः महाराज व्यास महर्षी सांगितलंय, जिवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिताः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवकः. हे 5 माणसं महाराज जीवनामध्ये जिवंत म्हणायचं फक्त यांना, पण जिवंत असून मेल्यासारखं महाराज पराश्रित असल्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारचं यत्किंचित सुख मिळत नाही. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज, आम्ही ज्याचे दास. छाती ठोकपणे सांगतात. पण महाराज एक महत्वाचा मुद्दा सांगतो, व्यवहारामध्ये आपण जरी मालक म्हणून घेत असलो तरी खऱ्या अर्थाने आपण संसाराचे दास असतो बरं का, हे लक्षात घ्या. जोपर्यंत अण्णा आणून देतो तोपर्यंत त्याला अण्णा म्हणतात. अण्णांनी एकदा अन्न द्यायचं बंद केलं की अण्णा त्याच्या घरात अण्णाला मागवतो. विठाला विठाला नाही का. कोण कशाचा दास बनेल. काही माणसं एवढी ती इंच भर विडी असते. बिडी म्हणा विडी म्हणा, काय असतंय बरं त्याच्यामध्ये, काहीच नसतंय. पण साध्या त्या महाराज विडीचे दास होतात. काही ते तपकीर, त्याला ते जमतच नाही. 5-5 मिनिटांनी त्या डबीत बोट घालणार आणि या नागपुड्यात बोट घालीत बसणार. माग तर महाराज त्याचं परीक्षण आलं होतं की दिवसामध्ये नाकात बोटं घालणारे माणसं किती, तर शेकडा जवळजवळ 95% माणसं दिवसातून एकदा तरी नाकात बोट घालतात. तर मला वाटतं त्या तपकीरवाल्याला असं वाटत असेल, असं तरी नाकात बोट घालायचंच आहे ना, त्यापेक्षा तपकीर लावूनच नाकात बोट घालू ना.
जे त्या तपकिरीचा आयुष्यभर आमचे वेदांत वाचस्पती अण्णा सांगायचे बरं का. कशाला म्हणलेत का ते डबी ठेवा ते देवाने जर नाक पुढे अशा वरती दिल्या असत्या ना तर नाकात एकदाच 500 पावशेर काय किलो 2 किलो लागल तशी हळूहळू 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 गिरणीत आपलं दळण टाकल्यासारखं दिवसभर त्याचा रट्टा चालला असता. म्हटली विठाला विठाला. कशाचा दास बनतील काही सांगता येत नाही. काही काही ते तंबाखूचे दास बनतात. आता इथे तंबाखू खाणारी मंडळी नाहीत म्हणा. बरं खातानी बी काय मारा सुंदर खाता तो. ती चंची म्हणा बटवा म्हणा असा 2 बोटात पकडायचा. पुन्हा ते एका हाताने ते असा विडा हातावर घ्यायचा. त्यातल्या काड्या वगैरे घाण काय असते ती बाजूला काढायची. नंतर तर अंगठ्यावरती चुना घ्यायचा आणि पुन्हा त्या तंबाखूमध्ये असा मिसळायचा आणि जे त्या तंबाखूला गोळ गोळ गोळायचं. जसं पूर्वीच्या काळामध्ये ते मदन घोळायचे बघा कंस वगैरे बैलाची पाठ लावून तसं मारा त्या तंबाखूला घोळतात ना. एवढं घोळतात आपल्यासारखा न खाणाऱ्याने जर विचारलं का रे बाबा काय एवढी तंबाखू घोळतो म्हणले महारा तुम्हाला नाही कळायचं. जेवढी तंबाखू घोळावी जेवढी चोळावी ना तेवढी त्याच्यात टेस्ट जास्त असतं म्हणली. आता काय टेस्ट असते त्याच्यात. उग एसटी मध्ये 4-2 जणाला सर्दी झालेला असून तंबाखू खाणार त्यांच्या बाकडावर बसू द्या. बरं खाता नाही मारा ते गपचिपाई खात नाही ना. त्यास त्या हातावर थप 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 मारत राहतोय. त्याचा धुराळा या सर्दीवाल्याच्या नाकात. मग आता तुम्हाला पुढची कल्पना आलीच असेल. सगळा तुपाचा डबा आच्छी खाली विठाल. जाऊ द्या. आज महत्वाचा मुद्दा असा आहे साध्या तंबाखूचे बरं खात असताना काय गपचिप खातात का होते तर मग तो बिडा असा वजनात असा बोटावर घेतात असा ओठ ताणून धरतात तिथे. तो एवढा मोठा गुटका त्या ओठाच्या पुढे ठेवतात दाताच्या ओठाच्या मध्ये. तो ओठ एवढा सुजलेला असं वाटतं की याला बोटाने कोणी मारलंय का काय एवढं. बरं खात असताना ते गपचिप ना असं वाकडं तिकडं तोंड बघ. पेढा खाताना अनुभव वेगळा असतो. पेढा खाताना माणसाचा चेहरा प्रसन्न होतो. पण तंबाखू खात असताना मात्र वाकडं तिकडं तोंड खाऊन. बरं खाल्ली तरी गपचिप खातात का. गपचिप खात नाहीत. बरं खाल्ली तरी ते काय गपचिप थुकतात का. ते मंदिर पाहत नाही ते गाव पाहत नाही ते वटा पाहत नाही. एक वेळेस कोंबडी परडली पण याचं थोबाड नाही परडलं. विठाला विठाला. कोण कशाचं दास बनेल काय सांगता येत नाही. काही विकाराचे दास बनतात काही मोकाराचे दास बनतात काही टुकाराचे दास बनतात काही अनाचार्याचे दास बनतात काही भ्रष्टाचार्याचे दास बनतात काही दुराचार्याचे दास बनतात. जीवनामध्ये महाराज व्यसनाचे दास बनू नका. ज्यांच्या जीवनामध्ये रमारम आहे त्याचे दास बनू नका. ज्यांच्या जीवनामध्ये झुका फुका आहे त्यांचे दास बनू नका. या जगामध्ये जर तुम्हाला दासच बनायचं असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायसारखं म्हणा आम्ही ज्याचे दास. बाकीच्या दासत्वामध्ये दुःख देण्याची ताकद आहे. जेवढी व्यसन आपण केली की महाराज मोठमोठाले आजार होतात मोठमोठाले कॅन्सर सारखे रोग निर्माण होतात. शेवटी जीवाला धोका होतो. पण इकडे मात्र महाराज देवाचा जर दास बनलं तर महाराज जीवाला धोका होत नाही त्या जीवाचा उद्धार होतो बरं का लक्षात घ्या. आणि म्हणून देवाचा दास व्यवहारामध्ये दास म्हणून घेत असले तरी खऱ्या अर्थाने ते संसाराचे दास असतात. पण इकडे जर परमार्थामध्ये जर महाराज देवाचे दास बनले ना तर मला वाटतं देव सुद्धा त्यांची सेवा करतो. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखुण्या दाशे पुत्रकन्या विदुराच्या बक्षी त्या घरी रक्षे प्रणाशी. अर्जुनाची घोडी धुतली आणते संकटे होते निवारेले. आता बऱ्याच गावची मंडळी भजन ऐकायला आली बरं का. आता सगळ्याची नावं मला काही कल्पना नसल्यामुळे बर सरांचे का बर. तुम्ही तर सरांची एवढी सेवा केली बुवा. मला वाटतं तुमच्या एवढा तबला सरांच्या वर्णात कोणीच वाजवला नसेल. काही म्हणा महाराज आपली जी भूमी ना बुवा कदाचित लहान कोणी मोठा घास होईल बरं का. या मंडळीचं वर्णन करण्याची सुद्धा आमची पात्रता नाही बरं का. ही जी समोर बसली मंडळी खरं बोलायचं विद्यार्थी अवस्थेपासून आम्ही यांची भजन ऐकतो. विद्यार्थी लहान होतो तेव्हापासून अशी मंडळी बरं. आणि महाराज परमार्थात तर आहेच पण आचरणाच्या बाबतीमध्ये सुशिलो मातृपुण्येनं एवढी महाराज आमचे सर वगैरे ही इतकी सुशील मंडळी आहेत ना बुवा. आयुष्यामध्ये मला वाटतं पान सुद्धा एखाद्याने दिलं तर महाराज त्या पानाचाही त्याग करणार आहे अशी मंडळी महाराज सत्शील मंडळी या मावल्यामुळे निर्माण झाली बरं का. कलाकार मंडळी. आणि एवढा महाराष्ट्रामध्ये गावगाव होता पण महाराज कधी व्यसनाच्या आहारी गेले नाही.
कधी आपला महाराज जो काही धर्म आहे तो कधी सोडला नाही. याच्याही पुढे जोडायचं तर ज्याचा आचार चांगला त्याचा विचार चांगला आणि ज्यांचा विचार चांगला म्हणून आमच्या सरांचा प्रचार चांगला आहे. विठाला विठाला. महत्वाचा मुद्दा आहे. कुणाचे तरी दास बनण्यापेक्षा इकडे देवाचा दास बनणार. जर देवाचा दास बनलं ना तर स्वतः भगवान परमात्मा त्यांचं दास्यत्व करतो. ये वो काना मे तळी नये कधी. नामदेव रायाच्या घरी दास्यत्व केलं बा. काय ताकद निर्माण झाली. देवानी सुद्धा विटेवरून उतरावं आणि माझ्या जनाबाई महाराजाला दळू लागावं. ही दास्यत्वाची ताकद आहे. याच्याही पुढे बोलायचं झालं तर धाव गाले विठवाता चालू बडवे मज मारिता ते काय केला अपराध. धाव गाले विठवाता चालू धाव गाले विठवाता चालू. आओजी दातारा तुमचे द्वारचा कुतारा बोलिला उत्तरी परी नागन सावा. काय दास्यत्व केलो. ज्यावेळेस माझ्या चोखोबर राहायचं महाराज देहावसान झालं माझ्या परमात्म्याने नामदेव रायाकडे पितांबर दिला बुवा. सामान्य गोष्ट समजू नका. व्यवहारामध्ये आपण दास म्हणतो पण महाराज देवाने सुद्धा ज्यांची सेवा करावी इतकी दास्यत्वाची उंची बुवा. सामान्य गोष्ट नाही. माझ्या नामदेव रायाने ते महाराज पितांबर घेतला म्हणजे महाराज 500 लोक त्या गावकुसामध्ये गाडले गेले. जसा आपला किल्लारीचा भूकंप झाला ना बुवा फार मोठी आपली हानी झाली या परिसरामध्ये. खूप आपले वाडवडील आपले खूप मंडळी गेली. आपल्या गावामध्ये सुद्धा त्याचा काही फटका बसला बुवा त्या किल्लारीच्या भूकंपामध्ये. तसं त्या काळामध्ये ते गाव रचत असताना महाराजांचा देह तिथे गेला. माझ्या परमात्म्याने स्वतःचा पितांबर दिला. नामदेव रायाला सांगितलं तुम्ही जा आणि माझ्या चोखोबरायची हाडं माझ्या महाद्वाराच्या समोर आणा. एवढी पवित्र महाराज दास्यत्व सामान्य गोष्ट नाही. आमच्यासारखंच तर सांगणं सुद्धा मुश्किल होतं आहे महाराज. आम्ही कोणत्या भक्तीत आहेत हे काय आम्हाला सांगता येणार नाही. पण भगवान परमात्म्याने महाराज पितांबर दिला माझ्या नामदेव रायाने घेतला म्हणजे महाराज त्यांची हाडं कशी ओळखायची. माझ्या परमात्म्याने सांगितलं ज्या हाडामधून महाराज माझ्या चोखोबरायच्या हाडातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा ध्वनी येईल ते माझ्या चोखोबरायचे. देह ठेवल्यानंतर ज्यांची हाडं महाराज श्री विठ्ठल म्हणतात याला खरं दास्यत्व म्हणतात. असं जीवनामध्ये कायेने वाचेने मनाने कल्पच्या कल्प भगवान परमात्म्या करता महाराज देवा करता खपणं झिजणं त्यांची भक्ती करणं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सत्यात्म निवेदनम अशा नवविध प्रकारच्या भक्ती करून त्या निजरूप तत्वाला महाराज ती भक्ती समर्पित करून नववेद भक्तीच्या नवरात्रा. अलग लक्षात तुका म्हणे निज. थोडासा भावार्थ सांगतो आपला उगाच नाही का. सगळा अभंग सोडणं कठीण आहे आता. आणि अशा जे निज आहे त्याला महाराज नवविध प्रकारची भक्ती करून देवाला साक्षी ठेवून ज्यांनी देवाचं दास्यत्व केलं अशा देवाचे आम्ही दास आहोत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही ज्याचे दास. तो कुठं राहतो त्याचा पंढरी वास. मग असा जो देव आहे तो नेमका आहे कोण त्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात.
भाषेत ना मरा तो कोणी तो हा देवांचाही देव इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्रे ते यातेची स्तविती महासिद्ध मुनी ज्ञानी आराधिती निळा म्हणे तो जोडला सांगती असा महाराज इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती असा इंद्रचंद्र सगळे देव ज्याची पूजा करतात. काही महाराज जगामध्ये झालेले देव आहेत. अब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन ते तंभुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकं विशन्ति एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते मग तया पुण्याची पामुटी सरे सवेची इंद्रपणाची मुठी उतरे आणि बुलागती माघारे मृत्यू लोका तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोघाती. एकदा का पुण्य संपलं रे संपलं की महाराज हे झालेले देव जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत महाराज ते झालेले देव इंद्रचंद्र महेंद्र बर का हे 33 कोटी देव चामुंडा. काही झालेले देव आहेत काही केलेले देव आहेत. आता हे सांगायची गरज नाही. ते पाचवीच्या दिवशी ते काही केलेले देव पाचवीच्या पूजनाला काही केलेले देव काही झालेले देव यांना देव म्हणायचे ना. शिळ्या तांब्याचे बाहुले केले जाऊ दे. आता हे प्रमाणे सगळे पाठच आहेत बरं का. आपण ऐकून ऐकून आपल्या कानाला सर्दी झाली फार. मी सांगितलं पाहिजे असं काय नाही. असे झालेले देव शेंदरी हेंदरी दैवते ते माझ्या तुकोबरायनी म्हणावं बरं का. नाही तर आपण जर त्यांना शेंद्री म्हणले की आपण हेंद्रे ठरवू. तेही प्रमाण ठेवून देतो. आता झालेले देव केलेले देव आणि स्वयंभू देव माझा भगवान परमात्मा स्वयंभू देव आहे. नाही घडविला नाही वैसविला नाही का नाही जडविला असा जो स्वयंभू देव आहे ना. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळयोनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे असा स्वयंभू असलेला भगवान परमात्मा विटेवर आला आणि त्या परमात्म्याच्या मी दास आहोत. अलग लक्षात. तर मी सुरुवातीला बोलून गेलो महाराज दास त्याला म्हणतात. राम मरे तब हम मरे मरे हमारी बलाय हम तो अविनाश के पुंगरे किसे मरे न मारे जाय नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहते पावका. कुंभकर्णाच्या तावडी सापडलेले महाराज त्या भक्ताने सांगावं अरे राम अरे मी रामाचा म्हणून मरेल पण रावणाचा म्हणून जगणार नाही. याला खरे भक्त म्हणतात. असे खरे भक्त महाराज आम्ही कुणाचे दास आहोत. जो देवांचा देव आहे संपूर्ण जगाचं चलनवलन करतो त्याच्या आम्ही महाराज दास आहोत. तो हा देवांचाही देव आणि त्याचा फायदा काय महाराज काय कळीकाळाचा भेव. कळीकाळाची भीती नाही. आता याच्यावर तर आपल्याला सगळे नेहमी आपण चिंता नको. भोगे रोग भयम प्रत्येकाला रोगाची भीती आहे. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार आहार विहार विठोबार
शेवटची चाल होईल म्हणतायत महाराज. आपल्या फळाच्या नियमाप्रमाणे 3 चाली असतात, पण पुढच्या काही कार्यक्रमाचं नियोजन असल्यामुळे आपल्याला शेवटची भैरवी ऐकायची आणि भैरव ऐकून आपल्याला इथे थांबायचं आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, कोण आहे महाराज? तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा देव. काळाची सुद्धा भीती नाही जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. या जगामध्ये महाराज असे काही भक्त होऊन गेले. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ सदैव वैकुंठाला गेले. त्याच्यानंतर धर्मराजा सदैव वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आज आले ऋषिकेशी, आज आले ऋषिकेशी. काय करू उपचार, हा कोप मोडकी जर जर. हे पाहुणे घराची, हे पाहुणे घराची, आज आले ऋषिकेशी, आज आले ऋषिकेशी. माझी रांधलेल्या कन्या, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आज आले ऋषिकेशी, आज आले ऋषिकेशी, ऋषिकेशी. काही कुणी काही म्हणू द्या, पण माझे तुकोबाराय म्हणतात मला नेण्याकरता माझा परमात्मा आला. महाराज काळाच्या डोक्यावर पाय ठेवून मी सदैव वैकुंठाला गेलो. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, काय कळी काळाचा भेव. अरे ज्याच्या आम्ही दास झालो महाराज, ज्याची सेवा केली, कायने वाचेने मनाने परमात्म्याचे दास बनलो, त्याचा परिणाम असा झाला काय कळे काळाचा भेव. आणि असा परमात्मा आहे महाराज, त्याचं कोण वर्णन करतो अभंगाच्या 3 चरणामध्ये. वेद जया गाती, वेद जया गाती, वेद जया गाती 3 चरणामध्ये. वेद जया गाती, वेद जया परमात्म्याचे आम्ही दास आहोत, त्याला पुरावा काय आहे महाराज? वेद जया गाती, श्रुती म्हणती नीती नीती. असा जो भगवान परमात्मा आहे त्याचं वेद सुद्धा वर्णन करतो महाराज. वर्णन करत असताना त्याला सुद्धा त्या परमात्म्याचा थांग पत्ता लागला ना, असा तो देवाचा देव आहे. वेदाला सुद्धा महाराज कधी कधी बोलता आलं नाही बरं का. बोले ना बोलू देईना, बोले ना बोलू देईना. एवढा मोठा वेद होता पण महाराज ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या
जे जे सस्मवेद्यात्मरूपा नैती नैती, तो असा नाही, तो असा नाही, तो जगतपांती नाही, हा नाही का, तो ज्ञानाच्या अतीत असलेला भगवान परमात्मा, ज्ञानाच्या आवाक्यात येणारा, आणि ज्ञानाचा सागर जर कोण असेल तर फक्त वेद बर का. अशा वेदांना सुद्धा महाराजांनी प्रामाण्य मानावं, त्या वेदाने सुद्धा ज्या परमात्म्याचं प्रामाण्य मानावं, असा भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा कोण असेल तर वेद जया गाते, श्रुती म्हणते नेती नेती, तो हा देवांचाही देव, काय कळी काळांचा भेव. असा जो परमात्मा आहे तो कुठे आहे महाराज? तुका म्हणे निज. शेवटच्या चरणामध्ये सांगतात निज म्हणजे आत्मा, निज म्हणजे भगवान परमात्मा तत्वरूपाने पंढरपुरामध्ये अवतीर्ण झाला आणि विटेवर उभा राहिला. तुका म्हणे निज रूपडे हे तत्ववेज, तू हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव. सेवा समाप्त झाली बरं का. थांबायचं इथं आपल्याला. का थांबायचं याचे कारण सांगण्याची काही आवश्यकता नाही. 2-3 वेळेस मी सांगून गेलो की आमच्या सरांच्या माध्यमातून, आपल्या गावकऱ्यांच्या माध्यमातून बरं का. उगा एक जणाचं नाव घेतलं तर दुसऱ्याच्या पोटात डबा उठू देऊ नका बरं का. आता बाकी त्याचे नावच मला कोणाची माहीत नाहीत, पण सरांच्या माध्यमातून आमचे वाडेकर सर आलेले आहेत, आमचे वाईकर गुरुजी आलेले आहेत, आणि मला वाटतं तुकाराम बुवा पण येणार आहेत ना, आपले तुकाराम महाराज हां गोसा. हा त्रिवेणी संगम आपल्या गावात होतोय बरं का. म्हणजे आज इलाहाबाद आपल्या गावात आता यावर्षी महाकुंभ त्रिवेणी संगमावर आहे. तिथला त्रिवेणी संगमावर जाणं होईल अगर न होईल, पण या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याचा आणि ह्या महाकुंभाचा आनंद घेण्याचा सगळ्यांनी महाराज इथे आनंद घ्यायचा बरं का. लक्षात ठेवा. तुका म्हणे नेज रूपडे हे तत्वबीज, तो हा देवांचा ही देव, काय कळी काळांचा भेव शिवा. गणेशनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि शेवेला इथे थांबतो. ज्या ज्ञानोबराय तुकोबरायने हा परमार्थाचा वारसा दिलाय ना, एकदा त्यांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर तुका म्हणे निज रूपडे हे गा
निमार्ग मरे घरी जा तुका म्हणे निज तुका म्हणे निज तुका म्हणे निज म्हणे निज तुका म्हणे निज तुका म्हणे निज निज तुका म्हणे निज कृपणे हे तत्वबीज देव रूपणे देव रूपणे देव रूपणे देव तो हा देवाचा देवाचा देव तो हा देवाचा तो हा देव तो हा देवांचा काय कळी काळांचा देव हे म्हणा काय कळी काळाचा देव काय कळी देवा काळाचा भेव काय करी काळाचा देव कळी काळा
जय विठ्ठल घ्यायचं का मध्ये काही भजन वगैरे असतात नाही ना? विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आत्ताच महाराजांनी सांगितलं गायनाचा कार्यक्रम मोठा आहे. गायनाचे गायक आलेले आहेत, त्यांचं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आपल्या रोजचे कार्यक्रम उद्याचं कीर्तन गणेश महाराज भगत पुणे यांचं होईल. तसेच आजचे सेवाधारी